मुंबई मनपा निवडणुकांसाठी शिवसेना युबीटीची रणनीती ठरली। मुंबईमध्ये शिवसेना युबीटीचे 70% नवे चेहरे असणार। सूत्रांची माहिती, 60 वर्षांवरील माजी नगरसेवकांना संधी देणार नसल्याची माहिती। शिवतीर्थवर मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। सलग तिसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। मतदार यादी घोळ आणि मोर्चाच्या नियोजनासाठी खलबतं। महापालिका निवडणुका महायुती लढायच्यात। एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश। जिथे जुळून येत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं। सामनातून शिंदे शहांवर टीकेचे बाण। शिंदेंभोवती अनाकोंडाचा विळखा वाढतोय। शिंदेंना सावध राहण्याचा खोचक सल्ला। सामनात भाजपचा राक्षस म्हणून उल्लेख। सोलापुरात शिंदे अजित पवारांना भाजपचा धक्का। अनेक कार्यकर्ते आज रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार। मुंबईतल्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होणार। मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखणार। बच्चू कडूंचा इशारा। सरकारला 7/12 कोरा करावाच लागेल। नागपूरमध्ये ठिय्या दिलेल्या कडूंचा निर्धार। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम। वर्धा चंद्रपूरहून नागपूरमध्ये येणाऱ्या अनेक नागरिकांना फटका। आमदार राजेश बकानेही कोंडीत अडकले। कोल्हापुरातल्या शिरोळ्यात ऊस आंदोलन पेटलं। दर जाहीर न करताच धुरांडी पेटवल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्यांचं वाहन पेटवलं। येवल्यात फॉर्च्युनर कारचा नाशिक संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात। अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। नवी मुंबई एपीएमसीत वाटाणा खातोय भाव। वाटाण्याचा दर 300 रुपये किलो। आवक घटल्यानं बाजारात वाटाण्याचा भाव वधारला। सोन्याच्या दरात 4,700 रुपयांनी घसरण। सोनं प्रतितोळा 1,20,000 तर चांदीचे दरही 7,000 घसरले। आणि राजस्थानमध्ये पुष्कर पशुमेळाव्यात घोड्याची जोरदार चर्चा। मर्सिडीजपेक्षा घोडा म्हैस महाग। 15 कोटींचा घोडा तर 23 कोटींची म्हैस।